भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बहुजनाचं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, जिजाऊ भीमाई रमाई, सावित्री यशोधरा महामाया रमाई, फातिमाबी आणि ज्या ज्या मानवांनी बहुजनाच्या हितासाठी आपलं जीवन वाहिलं, आपलं आयुष्य वेचलं, त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलच्या रूपानं आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील व्हिडिओ बनवत असतो. व्हिडिओ बनवण्या अगोदर प्रथम आपण समर्पण घेत असतो. आपण समर्पणाला सुरुवात करूया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध ग 1494 समर्पण संपलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश, तर पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना. तर आपण त्यातला भाग घेत आहोत. पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला, हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिछा पुरवित होती. कारण ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि असित मुनी भेटायला आले, त्यावेळेस त्या असित मुनीनं केलेली भविष्यवाणी सिद्धोधन राजाला सतावत होती. त्याने सांगितलं होतं, हा मुलगा जर संसारात राहिला तर हा मोठा चक्रवर्ती सार्वभौम राजा होईल, म्हणजे सर्व जग जिंकेल. परंतु दुसरी बाजू सांगितली, जर हा मुलगा संन्यासी झाला, संसार त्याग केला, तर हा जगातला अन्याय अत्याचार अंधकार, या जगातला अन्याय अंधकार नष्ट करणारा अखिल विश्वाचा गुरु तथागत भगवान बुद्ध होईल. अशा प्रकारची ती भविष्यवाणी तर सिद्धोधन राजाला सतवत होती.
म्हणून ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि एक उन्हाळ्यात राहण्यासाठी. असे 3 ऋतूमधले 3 महाल अशी बांधलेली आहेत व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे 3ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांनी आणि फुलांनी मनोहरी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्ला मसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतीने युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयनास सांगितले. महामंत्री अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. म्हणजे एक प्रकारचं त्यांना शिक्षण दिलं, ट्रेनिंग दिलं. त्यांना उद्देशून तो म्हणाला, उदयीन तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसाबात वाकबगार आहात, म्हणजे हुशार आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्याचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकता अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता. असा तो उदयीन महामंत्री त्या स्त्रियांना ट्रेनिंगमध्ये बोलत आहे, सांगत आहे, प्रशिक्षण देत आहे. हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल. असा तो त्यांना एक प्रकारे चेरिंग देत आहे, उत्तेजन देत आहे. आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. म्हणजे तुम्ही कोणाला गाणं म्हणत होतं, कोणाला डान्स करतात होता, कोणाला नखरे करत होती, कोणी कॉमेडी करत होतं. म्हणजे अशा प्रकारचे सर्व प्रकारचे नखरेचं ट्रेनिंग त्या उदयीन नावाच्या महामंत्र्यानं त्या स्त्रियांना दिलेलं आहे आणि त्यांना तो संभाषण करत आहे.
या बाबतीत तुमच्या हातून घडलेला एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शुभे. नवरी लाजल, पण तुम्ही मात्र तसं लाजायचं नाही. पण तुम्हाला ती शोभणार नाही. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय, स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षा मोठे आहे, हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या. आता उदाहरण देतो तो. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते, अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथ मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते. अशा प्रकारचं उदाहरण तो त्यांना देत आहे. आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही धृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. कोणाला? त्या विश्वामित्र नावाच्या ऋषीला. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडी मोल केले, तेथे ज्याचे अजून ऐवन प्रथमच फुल उमलत आहे, अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. म्हणून तुम्हाला ते करायचं आहे. असा तो पाहिजे स्त्रियांना काय देत आहे, चेरिंग देत आहे, उत्साहित करत आहे, उत्तेजित करत आहे. अशा प्रकारे या राजाने, सिद्धोधन राजाने आणि त्या उदयन नावाच्या महामंत्र्याने पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना, अशी योजना त्या सिद्धोधन राजानं आखली. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया. या भगवान बुद्धाने त्यांच्या जीवनातील हे प्रसंग खूप अनमोल आहे. या व्हिडिओमध्ये गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला आपण या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, जेणेकरून हे तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मंगलवाणी घेऊया. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, जय भारत, जय संविधान.